जिथे योग विदेश सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायरीशी सदानम्रमाथा. समचरण सरोजम सान्द्र नीलांबुदाभम, जगन्हीत पाणी मंडनं मंडनाना. तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं, सदैव धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. पांडुरंग करू प्रथम नामाना, पांडुरंग करू प्रथम नामाना. पांडुरंग करू प्रथम नामाना, पांडुरंग करू प्रथम नामाना. पांडुरंग करू, पांडुरंग करू प्रथम नामाना, पांडुरंग करू प्रथम नामाना. पांडुरंग करू प्रथम नामाना, पांडुरंग करू प्रथम नामाना. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु, बाबाजी सद्गुरु, दास तुका दास तुका दास तुका. त्यांच्या कृपादाने, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. तुका दास तुका, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, हो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरण संमतिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरण संततिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया. त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदांभोज तेजस्फुरदिक् प्रदेशं. विधीन्द्रादिदेवे सदा सूयमानं, समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम्. ओम नमो ज्ञानेश्वरा, ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा, ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दया, जय हो. करुणा करा दयाळा, करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो
नको दयाळा तुमचा अनुग्रह पावन झालो जनी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी बन रहु रघुबर विमल जसु जो धायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहे हरहु कलेश विकार चलो आओ जी पवन कुमार पधार हरि कीर्तन में आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में आओ जी पवन कुमार पधार हरि कीर्तन में आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में राम जी को लाना लखन जी को लाना राम जी को लाया लखन जी को लाया राम जी को लाना लखन जी को लाना राम जी को लाया लखन जी को लाया आओ जी पवन कुमार पधार हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधार हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो कीर्तन में आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में राजा राम 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 सीता राम 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 चलो आओ जी पवन कुमार पधार हरि कीर्तन में आओ जी पवन कुमार पधार हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में जय जय राधारमण जय जय नवल किशोरा जय गोपी चित्त चोर प्रभु जय जय माखन चोरा रायगडी मंदिरी वसी माझा राया चरणासी अर्पितो आजन्म ही काया जगदीश्वरासी जोडली जाची अजन्म ख्याती प्रथम वंदितो तुम्हा शिव छत्रपती जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे तेथे नमस्कारोनी आता मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेर विठ्ठल 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 उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय चैतन्य भूषण पंचम वेद निर्माते कथामृतपण जिजाई रमण अहो नवे नवे तर ज्यांनी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना उपदेश केला दादा आवाज बरोबर ठेवा हो माईकचा नवे नवे तर ज्यांनी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना उपदेश केला की राजा
तुमच्या हातामध्ये ढाल आणि तलवार हा झाला तुमचा परमार्थ आणि आमच्या हातामध्ये टाळ आणि गळ्यात माळ हा झाला आमचा परमार्थ असे असणारे देऊचे सुप्रसिद्ध साधू माझे तुकोबाराय यांचा अवघ्या 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आजच्या या कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला. विठ्ठल 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 अभंगाचा सरळ सरळ भावार्थ असा आहे की तुकाराम महाराज म्हणतात की माझं भाग्य उजळलं का तर संत दर्शनी हा लाभ मला संतांचं दर्शन झालं म्हणून माझं भाग्य उजळलं. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली माझी समूळ अवघी म्हणजे समूळ चिंता वारली. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली कशामुळे तर संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला मला संतांचं दर्शन झालं म्हणून माझी चिंता वारली. संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठो माझ्या हृदयात मी भगवंताला ठेवणार आहे माझ्या हृदयात मी माझ्या भगवंताला ठेवणार आहे म्हणून माझं भाग्य उदयाला आलं. अरे माझ्याजवळ तो भाव होता तो ठेवा होता तुका म्हणे होता ठेवा तो या भावात सापडला संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ शब्दार्थमती अर्थ. आणि तुमच्या भाषेत जर सांगायचं झालं तर ठळक ठळक बातम्या. आता तुम्ही झोपले तरी काही हरकत नाही जाता जाता मी तुम्हाला नक्की उठवून देईल. विठ्ठल 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 ज्या प्रभूच्या साक्षीने अखिल विश्व चालतं त्या ईश्वरी सत्तेबद्दल बोलताना असं म्हटलं जातं की गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवासम शरणम सुकृत प्रभव फलय स्थानम निधानम बीजमव्ययम किंवा वृक्षाची पाने हाले ज्याची सत्ता राहिली अहंता मग कोटे असा असणारा सत्ताधीश परमात्मा आणि त्या परमात्म्याच्या साक्षीने चालत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीमद भागवत महापुराण ज्ञानयज्ञ सोहळा आणि या सोहळ्यातील 3ऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा ज्यांच्यामुळे मला प्राप्त झाली अशा असणाऱ्या सौ जयश्रीताई वैजनाथ आप्पा तोडकरी ताईंचे मनस्वी धन्यवाद. तसेच आपल्या या श्रीमद भागवत कथा या कथेचे प्रवक्ते हरिभक्तपरायण श्री प्रल्हाद महाराज पोळे त्यांच्याही चरणी नतमस्तक होते. तसेच ज्ञानेश्वरी व्यासपीठ चालवणारे आपले श्री लक्ष्मण महाराज कबाडी त्यांच्याही चरणी नतमस्तक होते. तसेच आपल्या गावचं वैभव आपल्याच गावचे आहेत ना महाराज आपल्या गावचं वैभव असणारे मृदंगाचार्य मृदंगमणी लखनजी महाराज रत्नपारखी त्यांच्याही चरणी नतमस्तक होते. तसेच सिंथ वादक हरिभक्तपरायण राम महाराज कुलकर्णी त्यांच्याही चरणी नतमस्तक होते. हरिभक्तपरायण गायनाचार्य ईश्वर महाराज कष्टे परभणीकर बाबांच्याही चरणी नतमस्तक होते. तसेच गायनाचार्य संतोष महाराज वाघ मांगुळजनक त्यांच्याही चरणी नतमस्तक होते. तसंच भजन सम्राट रमेश बुवा सेनगावकर त्यांच्याही चरणी नतमस्तक होते. भागवत कथा नियोजक हरिभक्तपरायण जनक महाराज त्यांच्याही चरणी नतमस्तक होते. तसेच गायनाचार्य कृष्णा महाराज असतील मृदंगाचार्य नागेश महाराज फटांगडे असतील त्यांच्याही चरणी नतमस्तक होते. आणि ज्यांच्यामुळे मी संस्थेत गेली असे असणारे आमचे गायनाचार्य हरिभक्तपरायण रामेश्वर महाराज बोरकर बाबांच्याही चरणी नतमस्तक होते. खूप गोड व्यक्तिमत्व आहे त्यांच्यामुळे संस्थेत गेले आणि आज या नारदाच्या गादीवर ज्यांच्यामुळे उभे आहे ना असे असणारे माझे गुरुवर्य असं म्हणतात गुरुवर्यांचं नाव घेऊ नये शास्त्रात असं सांगितले आहे. पण मी माझ्या गुरुवर्यांचं जर नाव नाही सांगितलं तर तुम्हाला कळणार कसं मी कोणाकडे शिकते. माझे गुरुवर्य हरिभक्तपरायण मृदंगाचार्य मृदंगमणी दीपकजी महाराज सुद्रिक पाटील व कीर्तनकार समाज प्रबोधनकार भागवताचार्य हरिभक्तपरायण अनिताताई सुद्रिक माई व बाबा या दोघांच्याही चरणी नतमस्तक होते. तसेच काही पाहुणे मंडळीही आलेली आहेत त्यांच्याही चरणी नतमस्तक होते. आई वडिलांच्या चरणी माऊली ज्ञानोबारायांच्या चरणी गुरुवर्यांच्या चरणी सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. माझ्या गावाहूनही काही मंडळी आली आहे त्यांच्याही चरणी नतमस्तक होते. आणि साऊंड सिस्टीमवाले दादा त्यांच्याही चरणी नतमस्तक होते. फक्त आवाज शेवटपर्यंत असाच ठेवा. त्या माझ्या माईकला तरी हातच लावू नका तुम्ही. सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. कोणाचं नाव राहिलं असेल तर आत्ताच सांगा. नाही राहिलं ना महिला मंडळ नाव राहिलं कोणाचं सांगा पटकन. नाही राहिलं ना सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. ज्यांचं नाव घेतलं ते देव ज्यांचं नाही घेतलं ते महादेव आणि ज्यांचं चुकून मुकून राहिलं असेल ते ब्रह्मदेव. बघा ज्यांच्याकडे मी शाळा शिकली असे असणारे आमच्या शाळेचे मुख्याध्यापक कोरडे सरी इथे आहेत. सरांच्याही चरणी नतमस्तक होते. ज्यांच्याकडे विद्या केली असे असणारे आमचे सरांच्याही चरणी नतमस्तक होते. आणि कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करते. विठ्ठल 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 आपल्या सप्ताहाची कमिटी राहिली महाराज.
लक्ष्मण महाराज फटांगळे, लक्ष्मण मामा फटांगळे सॉरी, बाळू फटांगळे, शंकर व्यवहारे त्यांच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. आपल्या सप्ताहाची कमिटी ते चालवतात. कमिटी चालवणं काही सोपं नसतं महाराज, पण ते आपल्या सप्ताहाची कमिटी चालवतात. त्यांच्याही चरणी नतमस्तक होते आणि कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करते. विठ्ठल विठ्ठल. अभंगाकडे वळायचे, पण अभंगाकडे आपल्याला वळायचे, पण अभंगाकडे वळण्यापूर्वी ही भारताची भूमी आहे, ही पवित्र भूमी आहे. या मातीत आपला जन्म झाला आहे. या मातीबद्दल बोलताना असं म्हणतात की धन्य ही भारतवर्षे धन्य यस्य परंपरा, भारतीय जन धन्य धन्य यस्य संस्कृती. भारतातील परंपरा, भारतातील संस्कृती आणि भारतातील प्रत्येक गोष्ट ही कशी आहे महाराज, तर धन्य आहे. अहो या मातीने काय शिकवलं, तर माझेपणा शिकवला, माझेपणाची ओळख शिकवली. अहो माझेपणा जिथे जपला जातो, शिकवला जातो, ओळखला जातो, त्या मातीला भारताची माती असं म्हणतात. अहो साधू मंडळी म्हणतात की तीन सजावत देश को सती संतर शूर, तीन लजावत देश को कपटी कायर क्रूर. तिघ जण आपल्या देशाला सजवत असतात. कोण कोण? सती संत और शूर. सतीने काय करायचं, संतांनी काय करायचं आणि शूरांनी काय करायचं, तर सतीने संस्कार लावायचे, संतांनी संस्कृती सांभाळायची आणि शूरांनी आपल्या देशाचं संरक्षण करायचं. हे बघा त्या शूरांचं आपल्यासाठी खूप मोठं बलिदान आहे. हे बघा त्यांनी जर त्यांच्या प्राणांची आहुती नाही दिली ना, तर आपण हे कीर्तन करू शकलो नसतो. अहो त्या शूरांच्या बलिदानामुळे आज आपण इथे आहे. ते शूर लढतात आणि आपण इथे सुखाने जगतो. अहो आपण ज्यावेळेस दिवाळी करतो ना, त्यावेळेस ते होळी खेळतात महाराज. त्यांची आपण तुलनाही करू शकत नाही, इतके ते पवित्र आहेत. अहो इतकं त्यांचं त्याग आहे आपल्या या महाराष्ट्रासाठी, काय तर इतकं त्याग आहे त्या महाराष्ट्रासाठी. म्हणून शूरांनी देशाचं संरक्षण करायचं, संतांनी संस्कृती सांभाळायची, सतीने संस्कार लावायचे. संस्कृती सांभाळायची फार महत्त्वाची भूमिका साधू मंडळीकडे आलेली आहे. अहो माझ्या महाराष्ट्राची व्याख्या काय आहे, काय सांगतो माझा महाराष्ट्र. अहो माझ्या महाराष्ट्रामध्ये माऊली ज्ञानोबाराय, जगद्गुरु तुकोबाराय सारखे संत, माझ्या महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वरी गीतेसारखे ग्रंथ, माझ्या महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायासारखे पंथ, माझ्या महाराष्ट्रामध्ये विटेवर उभा राहतो तो भगवंत. अहो काय माझ्या महाराष्ट्रामध्ये माऊली ज्ञानोबाराय सारखे संत लिहितात ज्ञानेश्वरी गीतेसारखे ग्रंथ. काय करतात ते ज्ञानेश्वरी गीतेसारखे ग्रंथ, तर पोचवतात नाना पंथापर्यंत. काय करतात ते नाना पंथ, अहो नाना पंथ काय करतात, तर पोहोचवतात भगवंतापर्यंत. काय करतो तो भगवंत, अहो अनेक जन्माच्या दुःखाचा जो करतो अंत, मूळ पाया संत, त्याचंच नाव भगवंत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मग माझ्या महाराष्ट्रामध्ये माऊली ज्ञानोबाराय, जगद्गुरु तुकोबाराय, बहिणाबाई, जनाबाई, मुक्ताबाई, नामदेवराय, तुकोबाराय, अनेक साधू मंडळी होऊन गेली, त्यामध्ये असणारी तुकोबाराय. तुकोबारायांच्या जीवनातलं मी काय सांगू. अहो तुकाराम महाराजांचे अगोदरचे असणारे शत्रू नंतरचे पट्टशिष्य बनले ते रामेश्वर भट्ट सांगतात की तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, मनोनी रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले. आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती मन रामेश्वर भट मन रामेश्वर भट द्विजा, मन रामेश्वर भट द्विजा, मन रामेश्वर भट द्विजा. विष्णू नाही तुझा, तुका विष्णू नाही तुझा, धन्य तू को बाग धन्य तू को बाग तुका विष्णू नाही तुझा, तुका विष्णू नाही तुझा.
तुझ्या, तुका विष्णू नाही दुजा. ते रामेश्वर भट्ट सांगतात की तुकाराम महाराज धन्य आहेत. अहो हे बघा, माझे तुकोबाराय म्हणतात की मी देव पहावया गेलो आणि तिथे देव होऊन ठेलो. मी भगवंताला पाहायला गेलो होतो महाराज आणि तिथे देव होऊन ठेलो. ते तुकाराम महाराज म्हणतात देव पहावयासी गेलो, तेथे देव होऊन देव पाहावया गेलो, तेथे देवाची टाळी वाजवा. तेथे देवाची होऊन ठेलो, तेथे देवाची होऊन ठेलो. तेथे देवची होऊन ठेलो. तुकाराम महाराज म्हणतात की मी भगवंताला पाहायला गेलो होतो, म्हणजे मी देव पाहावयाला गेलो होतो आणि मला देवत्व कधी प्राप्त झाले हे मलाही समजलं नाही. पण तुकाराम महाराज म्हणतात हे बघा, मी जरी भगवंताला पाहायला गेलो आणि तिथे भगवंत झालो असेल तरी माझं जे नामस्मरण आहे, माझा जो परमार्थ आहे, माझी जी सेवा आहे, ईश्वर सेवा आहे, ती सफल होणार नाही. ती सफल केव्हा होईल? जेव्हा माझ्यावर गुरुकृपा होईल ना महाराज, तेव्हा माझं नामस्मरण, माझा परमार्थ, माझी सेवा, माझं असणारं भजन सफल होईल. हे बघा, शास्त्रामध्ये 4 कृपा सांगितल्या आहेत. किती कृपा सांगितल्या? किती सांगितल्या? जेवले नाही का? हां, 4 कृपा सांगितल्या. शास्त्रकृपा, आत्मकृपा, देवकृपा आणि गुरुकृपा. हे बघा, गुरुकृपा जर झाली तर बाकीच्या 3ही कृपा आपोआप मागे पळतील, म्हणजे शास्त्रकृपा, आत्मकृपा आणि देवकृपा. फक्त गुरुकृपा होणे महत्त्वाची आहे. मग तुकाराम महाराज म्हणतात तीच असणारी गुरुकृपा मला प्राप्त झाली आणि मला देवत्व प्राप्त झाली. ती गुरुकृपा मला प्राप्त झाली आणि माझं भाग्य उजळलं. हेच अभंगाच्या उजळले भाग्य आता, 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 उजळले भाग्य उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली.
संत दर्शनी हा लाभ 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 संत दर्शनी लाभ उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. बघा नामस्मरण चालू असताना तरी टाळ्या वाजवत जाओ. खरंच मी सांगते तुम्हाला, नामस्मरण जेव्हा चालू असताना तेव्हा तरी टाळ्या वाजवत जा. दिवसभरातून फक्त एकदाच नामस्मरण होत असतं महाराज, तेव्हा तरी टाळ्या वाजवत जा. मग ते तुकाराम महाराज म्हणतात की संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. मला संतांचं दर्शन झालं म्हणून माझं भाग्य उदयाला आलं. बघा ते तुकाराम महाराज काय म्हणतात, तर माझं भाग्य उदयाला आलं. आणि तुम्ही आम्ही प्रापंचिक लोक कशाला भाग्य म्हणतो, तर बघा एखाद्याचं लग्नच होत नसेल, आता मुलांचे होतच नाहीत म्हणा, आणि काही काहींचे तर होणारही नाहीत महाराज, असे काही काही आहेत सांगून पण ऐकत नाही. बघा तुकाराम महाराज आता आपल्या तुमचं आमचं कसं आहे तर एक आपलं एखाद्याचं लग्न झालं होतच नसेल आणि जर झालंच यदा कदाचित झालं महाराज, तर आपण काय म्हणतो, बापा त्याचं भाग्य उदयाला आलं. एखाद्याला मुलगा होत नसेल तर आपण काय म्हणतो, आणि त्याला मुलगा झाला तर आपण म्हणतो त्याचं भाग्य उदयाला आलं. हे आपल्या प्रापंचिक लोकांचं आहे बरं का. हे बघा तुकाराम महाराज म्हणतात तुमची बायको तुमचं भाग्य ठरू शकत नाही, तुमचा मुलगा तुमचं भाग्य ठरू शकत नाही. बघा शास्त्रामध्ये 5 प्रकारच्या बायका सांगितल्या आहेत. किती प्रकारच्या? धर्मपत्नी, अर्थपत्नी, कामपत्नी, सेवापत्नी, कर्कशापत्नी आणि मोक्षपत्नी. 6 प्रकारच्या सांगितल्या आहेत. बघा कर्कशाची जर संगत तुम्ही केली तर काय होतं ते सांगते, पण आधी नामस्मरण करा. विठ्ठल 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 विठ्ठल. कर्कशा पत्नी कशी असते, तर बघा एका ब्राह्मणाला एक मुलगी होती. ती अतिशय कर्कश स्वभावाची. कोणी जर तिला सरक बोलत असेल महाराज तर उलट्यात शिरणार, कोणी जर तिला बरोबर म्हणलं तर ती चूक म्हणणार, काहीही सांगितलं तरी त्याचं उलटच करणार, अशी ती कर्कश स्वभावाची ती मुलगी होती. त्या ब्राह्मणाला वाटलं या मुलीचं करावं तरी काय. मग त्या ब्राह्मणाने विचार केला, म्हणजे त्यांच्या मंडळींना विचारलं की या मुलीचं करायचं काय, सांग मला या मुलीचं करायचं काय. तर तेव्हा ती त्यांची मंडळी, तुमच्या इकडे मंडळीच म्हणतात ना महाराज, मंडळी का लक्ष्मी, भागाभागात फरक आहे. आमच्या इथं माणसं मेल्यावर जातात, तुमच्या इथं जित्यापानी म्हणतात मावशी. बघा ते तुकाराम म्हणजे ती बायको म्हणजे त्या माणसाची मंडळी म्हणायला लागली की तिचं लग्न करून द्या. लग्न करून दिल्याच्या नंतर तरी ताण राहणार नाही असं म्हणल्याच्या नंतर तो ब्राह्मण म्हणायला लागला तुझंच ऐकतो. आता सगळेच ऐकतात, मग ते बी ऐकायला गेले. ते म्हणले तुझंच ऐकतो आणि तिचं लग्नच करून देतो. मग त्यांनी एक ऋषी बघितले, तिच्यासोबत तिचं लग्न लावून दिलं आणि ते गेले मठावर त्यांच्या म्हणजे आश्रमात. आश्रमात गेल्याच्या नंतर महाराज काय झालं, आश्रमात गेल्याच्या नंतर ती आता असं म्हणतात की लग्न झाल्याच्या नंतर माणसाची तब्येत सुधारते. आता माझं तर नाही झालं, आता ज्यांचं झालं त्यांना विचारावं लागेल मला. मग लग्न झाल्याच्या नंतर माणसाची तब्येत सुधारते, पण त्या ऋषींची तब्येत अशी झाली होती की नाक दाबलं तरी जीव जाईल, अशी त्या ऋषींची तब्येत झाली होती. काय कारण येते ते सांगतेच मी तुम्हाला, फक्त ऐका तुम्ही. मग त्या ऋषींचे एक दिवस मित्र भेटायला आले आणि ते मित्र म्हणायला लागले ऋषी अहो असं म्हणतात लग्न झाल्याच्या नंतर माणसाची तब्येत सुधारते आणि तुमची तब्येत तर अशी झाली की नाक दाबलं तरी जीव जाईल. ते ऋषी म्हणतात काय माझी तुम्ही माझं दुःख काय ऐकता. अहो बायको ऐकत नाही, तुम्ही माझं दुःख ऐकून घ्या. अहो तिला जर म्हणलं आज मला गरम गरम पुरणपोळी खावीशी वाटते तर ती काय करते, पिठला आणि भाकरी करते. तिला जर म्हणलं आज मला गरमागरम चहा करून दे तर ती काय करते, थंडगार ज्यूस घेऊन येते. अशी उरफाट्या डोक्याची माझी बायको आहे. असं ऐकल्याच्या नंतर ते ऋषींचे मित्र म्हणायला लागले अरे आमचं ऐक, काय कर, तुझी बायको जेव्हा तुला पुरणपोळी खावीशी वाटते तेव्हा पिठलं भाकरी करते ना, अरे तू तिच्या उलट वाग ना, म्हणजे चुलट होईल. तू काय कर, ज्या दिवशी तुला पुरणपोळी खावीशी वाटेल त्या दिवशी म्हण की मला आज पिठलं भाकरी खायची. बघ आपण मग त्या पुरणपोळी तयार होते. अरे ज्या दिवशी तुला चहा प्यावासा वाटतो त्या दिवशी म्हण ना की मला थंडगार ज्यूस प्यायचा आहे. असं म्हटल्याच्या नंतर ते म्हणायला लागले मी तुमचं ऐकणार. असं म्हणून ते ऋषीचे मित्र निघून गेले. दुसरा दिवस उगवल्याच्या नंतर त्या ऋषींना वाटला आज चहा प्यायचा आहे. रोजच सकाळी चहा पितात, पण आज मात्र काय होतं याचा रिझल्ट बघण्यासाठी त्यांनी काय केलं तर बायकोला म्हणले अगं ऐकतेस ना, आज मला थंडगार असं ज्यूस करून दे.
बायको म्हणाली मला ज्यूस म्हणून मागता का, थांबा चहाच करून देते. तिने चहा करून दिला महाराज. मग त्यांना तर वाटलं बरं झालं, रिझल्ट तर चांगला आला, म्हणजे आपण उलट वागायचं ही सुलट करणार. असं म्हणून त्यांनी काय केलं महाराज, त्यांच्या वडिलांचं आलं वर्षश्राद्ध. ते म्हणायला लागले वर्षश्राद्ध तर करायचं, पण बायको आहे उरफाट्या डोक्याची. सगळ्यांच्याच आहेत म्हणा, नाहीत का इथं, आहेत का नाहीत बापा, हुशार इथं बाया. मग ते म्हणायला लागले की आज आपल्याला वर्षश्राद्ध तर करायचे, पण काय करायचे ही तर नाही ऐकणार. मग ते म्हणले हे बघ, काय माझ्या वडिलांचं वर्षश्राद्ध बिश्राद्ध करायचं नाही, कशाला जीव घालायचे लोक, पैसा का वरी आला का. ती म्हणायला लागली तुमच्या वडिलांचं नका का करू, पण माझ्या सासऱ्यांचं वर्षश्राद्ध आहे मला करायचे. असं ती म्हणायला लागली. तिने काय केलं महाराज, एकटीने पूर्ण स्वयंपाक केला, अख्खं गाव जीव घातलं तिने. फक्त गोष्टीत ह्या एकट्या करत नाहीत ह्या, अख्खं गाव तिनं जीव घातलं. जीव घातल्याच्या नंतर तिने काय केलं महाराज, पिंडदान करायचं असतं. मग ते म्हणायला लागले काय पिंडदान नदीत नाही टाकायचं, उकरडा आहे त्याच्यावर टाकून देऊ. ती म्हणाली का गावात नदी नाही का, नदीतच टाकायचं, मी समोर चालणार, माझ्या मागं तुम्ही चला. असं म्हणायला लागली. सगळेच मागं चलते. ती म्हणायला लागली तुम्ही नाही बरं दुसऱ्या गावची. ती म्हणायला लागली तुम्ही फक्त माझ्या मागं चला. असं म्हणून ते तिच्या मागं गेले. गेल्याच्या नंतर नदीला तर पाणी खूप आलं होतं महाराज, नदीला पाणी आलं होतं. ते म्हणायला लागले अगं नदीत उतरू नको, नदी खोल आहे, पाणी जास्त आहे. का मी उतरणार, उरफाट्या डोक्याची होती ना, सगळ्याच असतात, उरफाट्या डोक्याची होती ना, मी जाणार, मी करणार. असं म्हणायला लागली. पाण्यात उतरली. अगं वाहून जाशील, माझा हात धर. का तुमचा हात का धरू, मी वाहून गेली तरी काही हरकत नाही, पण तुमचा हात धरणार नाही. असं म्हणायला लागली महाराजांनी. गेली वाहून, काय पाहिले तुम्ही, गेली ती वाहून गेली. आणि हे घरी आले. घरी आल्यानंतर म्हणायला लागली बापा बायको तर वाहून गेली, पहिलीच तर भेटना, आणि भेटली तर ती वाहून गेली, करायचं तरी काय. ते म्हणायला लागले. दुसऱ्या दिवस उगवला. दुसऱ्या दिवशी बायको शोधायला निघले. बघा नदी कशी वाहती, महिला मंडळ, डोंगर आहे, डोंगराहून खाली येते का खालून वरी जाते, नदी कशी जाते तेवढं तरी सांगा माय, वरून खाली येते ना. मग ती नदी खाली येत होती. पण हे महाराज बी जरा उरफाट्या डोक्याचे होते. त्याने काय केलं, त्याला वाटलं बायको उरफाट्या डोक्याची आहे, हिला आपण बोलायचं उलट, सुलट बोलायचं तर उलट वागायची. मग नदी ही सरकी वाहते, ही उलटी गेली असेल. तर डोंगरावर पाहायला चालले तिला. तेवढ्यात 2-3 माणसं आले आणि ते म्हणायला लागले अहो ऋषी कोणाला शोधताय, काय झालं. ते म्हणायला लागले अहो बायको वाहून गेली आहे, ती उरफाट्या डोक्याची आहे, म्हणून मला वाटत नाही ती खाली गेली असेल, म्हणून मी तिला वर बघत चाललो आहो. बघा कर्कशाची जर संगत केली तर माणसाची गती अशी होत असते. लोक हसायला लागले त्या महाराजांना सुद्धा. अशी कर्कशाची जर संगत केली तर आपली ही गती तशी होत असते. म्हणून धर्मपत्नी असेल, सेवा पत्नी असेल तर ती आपलं भाग्य ठरू शकते. अहो पत्नी कशी असावी, तर पत्नी असावी सीता मातेसारखी, पत्नी असावी कुबेरजीच्या पत्नीसारखी पत्नी असावी, एकनाथ महाराजांच्या पत्नीसारखी पत्नी असावी, मासाहेब जिजाऊंसारखी. अहो माझ्या जिजाऊ आईसाहेबांसारखी जर पत्नी असेल ना तर अख्खं स्वराज्य एकटी निर्माण करू शकणारी माझी आई आहे. मनाला जर वाक्य पटलं तर टाळ्या वाजवत जा. माझ्या मासाहेब जिजाऊ यांनी ठरवलं होतं की मी हिंदवी स्वराज्य निर्माण करणार. अहो मुलगा कसा असावा, तर मुलगा असावा भुवनेश्वरी स्वामी विवेकानंद, भुवनेश्वरी पुत्र स्वामी विवेकानंदासारखा मुलगा असावा, छत्रपती शिवाजी महाराजांसारखा मुलगा असावा, संभाजी महाराजांसारखा. अहो माझ्या संभाजी महाराजांबद्दल काय बोलावं. आता छावा पिक्चर आलेला आहे महाराज, तो छावा पिक्चर बघा, एकदा कळेल छावा पिक्चर बघितल्याच्या नंतर काय होतं. अहो धर्म सोड, काय तर प्राण देईल पण धर्म सोडणार नाही. आपल्याला जर एक काडी मारली तर आपण अख्खं राज्य बक्षीस देऊ, त्याला देऊ का नाही. पण माझ्या राजांना काय केलं, माझ्या राजांचे इतके हाल केले की नख काढली महाराज. एवढं मारलं, मारल्याच्या नंतर जे साल्ट निघलं ना, त्या साल्टावर मीठ चोळलं, गरम सळया डोळ्यात घातल्या, बुबुळं बाहेर काढून घेतली, जीभ बाहेर काढून घेतली. माझ्या राजांचे एवढे हाल केले तरी माझ्या शंभूराजांनी धर्म सोडला नाही. एवढे माझे शंभूराजे होते. आणि तुम्हा आम्हाला जर कोणी काडी जरी फेकून मारली ना तरी आपण अख्खं घर देऊ शकतो त्याला. पण माझ्या शंभूराजांचं काय सांगावं तुम्हाला, माझ्या शंभूराजांबद्दल मी काय वर्णावं. अहो माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काय बोलावं. अख्खं स्वराज्य निर्माण केलं. पत्नी मारली, सईबाई जेव्हा वारल्या तेव्हा ते प्रतापगडावर होते, जेव्हा सईबाई वारल्या तेव्हा गेले नाहीत तिथे. म्हणायला लागले मला हा अफजल खान मारायचा आहे, सईबाई गेल्या तरी चालतील पण मला हा अफजल खान मारायचा आहे. त्या अफजल खानाने कितीतरी गावं लुबाडली, कितीतरी आई बहिणीची इज्जत लुटली महाराज. पण माझे राजे म्हणायला लागले तू असं करतो ना. अहो माझ्या तुळजापूरच्या तुळजाभवानीचं
सगळं सगळं मंदिर त्यांनी फोडलं, पण माझ्या राजांनी ठरवलं होतं की त्या अफजल खानाला मारायचे. गनिमी कावा केला, पण त्या अफजल खानाला मारलं. माझ्या राजांचं काय हो, माझ्या जिजाऊंची पुण्याई ती होती, माझ्या जिजाऊची पुण्याई. माझ्या जिजाऊची पुण्याई कधी आली व फळाला, जिजाऊची पुण्याई कधी आली व फळाला. बापाचा बाप माझा जीवा जन्मला, बापाचा बाप माझा जीवा जन्मला, बापाचा बाप माझा शिवा जन्मला, बापाचा बाप माझा शिवा जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्याई कधी आली व फळाला, जिजाऊची पुण्याई कधी आली व फळाला. बापाचा बाप माझा शिवा जन्मला, बापाचा बाप माझा शिवा जन्मला, बापाचा बाप माझा शिवा जन्मला.